मंडळी, शाळा म्हटलं की आठवतो विद्यार्थ्यांनी भरलेला वर्ग आणि त्यात शिकवणारे शिक्षक. पण शाळा फक्त मुलांचीच भरते का? तर नाही. जालना जिल्ह्यातील अकोलदेव इथं चक्क बैलांची शाळा भरली आहे. तयार होणाऱ्या बैलांना शेतीकामाचे प्रशिक्षण देण्याचं काम इथं सुरू आहे. गावातील काही अनुभवी लोक इथे बैलांना एका रेषेत पळण्याचे आणि शेतातील काम करण्याचे प्रशिक्षण देत आहेत. पाहुयात कसं दिलं जातं इथं बैलांना प्रशिक्षण. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला आहे आणि आपला विषय असा आहे की बा आमच्या इथं बैलगाडा शर्यतीचा म्हणजे पहिल्यांदा दसऱ्याला आमच्या इथं शिलांगण आणि पहिल्यांदा बैलगाड्याचा त्याचा लग्नाच्या वरातीत जाण्याचा येण्याचा छंद असायचा. त्या छंदापासून हा त्या बैलगाड्याचा शर्यतीचा नाद लागला आम्हाला. आमचे मित्रमंडळी खेड्यापाड्याची मंडळी एक एक मित्र होता. इथे बरेच जण आमच्या गावात असं मैदान असल्यामुळं इथं यायला लागले, बैलाला प्रशिक्षण द्यायला लागले आणि अतिशय दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा या जनावरांची जोपासना करून चांगल्या प्रकारे आपल्या मुलाबाळाच्या प्रमाणात सांभाळून आज त्याची एक चांगल्या प्रकारे सेवा करत आहे. आता कमी 7-8 वर्ष झाली, 8 ते 9 वर्ष. बरेच आपल्या ग्रामीण भागातल्या टेंभुर्णी या जाफराबाद तालुक्यात बरेच खेड्याचे असे सांगू शकत नाही इथल्या खेड्यातून. शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढत आहे, त्यामुळे बैलांचा वापर देखील कमी होत आहे. मात्र काही हौशी शेतकरी बैलजोडी सांभाळतात, मात्र त्यांना प्रशिक्षण देण्याचं कौशल्य प्रत्येक शेतकऱ्याकडे नसतं. याच बैलांना प्रशिक्षित करण्याचं काम काही शेतकरी मास्तर करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षित बैल वापरण्यासाठी मिळत आहेत. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.